आता बातमी आहे तळामधल्या जनता दरबाराची। महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकर यांचा जनता दरबार 10 जानेवारीला तळा पंचायत समिती नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात पार पडला। या जनता दरबारासाठी माणगाव प्रांताधिकारी डॉक्टर संदीपान सानप, तळा तहसीलदार स्वाती पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई आणि विविध खात्यातील प्रशासकीय अधिकारी यांच्यासह तालुक्यातल्या विविध राजकीय पक्षाच्या अधिकाऱ्यांसह नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते। सर्वांना आसनाची व्यवस्था होती, पण तालुक्यातील पत्रकारांना कुठेही बसण्यासाठी आसन व्यवस्था उपलब्ध करण्यात आलेली नव्हती। जनता दरबार सुरू झाला, बराच वेळ पत्रकार उभेच होते, त्यामुळे ज्येष्ठ पत्रकार कृष्णा भोसले, इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार विराज टिळक, डीटी आंबेगावे, संध्या पिंगळे, संजय रिकामे, श्रीकांत नांदगावकर, किशोर पितळे, नजीर पठाण या सगळ्यांनी जनता दरबारातून काढता पाय घेतला आणि या जनता दरबारावरती बहिष्कारही टाकला। तळा तालुका प्रशासकीय अधिकारी आणि विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून नेहमीच तळामधल्या पत्रकारांना सातत्याने दुय्यम वागणूक दिली जाते। शासकीय कार्यक्रमाचं निमंत्रण न देणं, निमंत्रण दिल्यानंतर पत्रकारांना आसन व्यवस्था उपलब्ध न करणं, दुय्यम वागणूक, सर्व पत्रकारांचा कायम अपमान हे सातत्यानं होत असल्यानं ह्या जनता दरबारातनं पत्रकार निघून गेलेत। जर पत्रकारांचा नेहमीच अपमान करण्यात येत असेल तर मंत्री महोदयांच्या कुठल्याही कार्यक्रमाला तळा इथले पत्रकार जाणार नाहीत। त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला ह्यापुढे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असं पत्रकारांनी सांगितलंय। पत्रकार हा प्रशासन आणि जनता ह्यामधला दुवा असतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये पत्रकार हा चौथा स्तंभ असल्याचं म्हटलंय। पण कार्यकर्ते, नेते, पुढारी हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा वारंवार अपमान करतायत। निवडणुकीच्या आधी पत्रकारांना डोक्यावरती मिरवलं जातं, पण निवडणूक पार पडल्यानंतर पत्रकारांना तुच्छ वागणूक दिली जाते, असा पत्रकारांनी आरोप केलाय। ज्या कार्यालयामार्फत या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं होतं त्यांच्या देखील कुठल्याच कार्यक्रमाला पत्रकार ह्यापुढे उपस्थित राहणार नाहीत, अशी सुद्धा माहिती यावेळी पत्रकारांनी दिली आहे। हा जनता दरबार नव्हे तर ठेकेदार आणि पक्ष कार्यकर्त्यांसाठी घेतलेला दरबार आहे असं चित्र पाहायला मिळालं। हा जनता दरबार सर्वसामान्य जनतेसाठी नाही तर ठेकेदार आणि कार्यकर्ते यांच्यासाठी घेतलेला दरबार आहे, अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू होती। कारण की पंचायत समितीचा सभागृह हा ठेकेदार आणि कार्यकर्त्यांनीच भरलेला होता। जनतेला प्रश्न मांडण्याची संधीच या दरबारात दिली गेली नाही। ज्यांनी प्रश्न विचारले त्यांना गप्प करण्यासाठी हे ठेकेदार आणि कार्यकर्ते पुढाकार घेत होते। ह्या जनता दरबारामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागतील अशी आशा बाळगून असलेल्यांचा भ्रम निराश झाला, अशी सुद्धा चर्चा आहे।